विद्यार्थी मित्रांनो, तर चला वायसीएमच्या अभ्यासाला सुरुवात करूया। मी इथं सायकोलॉजीचं बुक्स घेतलं आहे, मी आणि माझे सामाजिक वर्तन। तर आपण याच्यात पहिलं लेसन बघू। पहिल्या लेसनचे आपण टॉपिक्स समजून घेऊ, ज्याच्याद्वारे आपण प्रश्नांचे आपल्या मनाने चांगल्या पद्धतीने उत्तरं लिहू शकू। त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, तुम्ही व्हिडिओवर जर नवीन असणार तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका। तुमच्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणखी व्हिडिओ बनवायला। तुम्हाला जर आणखी कोणते व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगू शकतात। तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। तर चला मग आपण अभ्यासाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लेसन पहिला, 1 सामाजिक मानसशास्त्र व्याख्या स्वरूप व व्याप्ती। तर यामध्ये आपण प्रास्ताविक बघूया। पहिले, रोज वर्तमानपत्र वाचताना पुढे दिल्याप्रमाणे अनेक बातम्या आपण वाचल्या असतील। येथे स्पष्टीकरणासाठी केवळ 4च वृत्ते निवडली आहेत। 2 निकट असणाऱ्या रहिवासी विभागात पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक भांडणाचे रूपांतर मारामारीत झाले। यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करून अश्रुधुराचा वापर करावा लागला। पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीत एक 8 वर्षाचा मुलगा पोहण्यासाठी गेला असता तो जोराने वाहणाऱ्या पाण्यात खेचला गेला। बाजूने जाणाऱ्या तरुणाने त्याचे ओरडणे ऐकून क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेतली आणि त्याला सुखरूप बाहेर काढले। भरगच्च सामान असलेल्या लॉरीच्या चालकाचा दारू प्यायल्यामुळे लॉरीवरील ताबा सुटून लॉरी गरीब वस्तीतील झोपड्यावर आदळली। या दुर्घटनेत 5 कुटुंबे बेघर झाली। लॉरी चालक मात्र लॉरी घेऊन पसार झाला। बेकारी नष्ट करण्यासाठी राजकीय पक्षनेत्यांनी कामगार वस्तीत येऊन विचारपूस केली, परंतु 2 महिने झाले तरी कोणतीच प्रत्यक्ष मदत त्यांच्याकडून आली नाही। वरील उदाहरणात पहिल्या बातमीत आक्रमकता, दुसऱ्यात परोपकार, तिसऱ्यात असामाजिकता तर चौथ्यात ठोस मदत करण्याविषयी उदासीनता असे वर्तन प्रकार दिसून येतात। याचप्रमाणे या प्रसंगामधून व्यक्तीचे सामाजिक वर्तन, व्यक्तिरेतील आंतरक्रिया किंवा व्यक्ती व समूह संबंध वर्तनावर होणारे सामाजिक घटकाचे परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मार्गाने चित्रित झालेले दिसतात। त्यामुळे वरील प्रत्येक वृत्त सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास विषय होऊ शकते। गेल्या 20 वर्षात झालेल्या विज्ञान तंत्रज्ञानातील जलद प्रगतीमुळे व्यक्तीचे जीवन गुंतागुंतीचे झाले आहे। परस्परातील संबंध तुटक झाले आहेत। अशा परिस्थितीत व्यक्तीपुढे अनेक समस्या उपस्थित न झाल्या तरच आश्चर्य। या संदर्भात अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचे अध्यक्ष जॉर्ज मिलर यांचे म्हणणे तंतोतंत पटते। जॉर्ज मिलर 1969 म्हणतात की आजच्या युगातील बहुतेक सर्व प्रश्न मानवनिर्मित व सामाजिक स्वरूपाचे आहेत। या सर्व प्रश्नाची निर्मिती व्यक्ती व समूहाच्या परस्पर क्रियातून झालेली आहे। उदाहरणार्थ बेकारी, निरक्षरता, प्रदूषण, जातीयता, गुन्हेगारी इत्यादी अनेक समस्यांचा यात समावेश होऊ शकेल। या सर्व सामाजिक प्रश्नाचा व व्यक्तीचा सामाजिक वर्तनावर परिणाम करणाऱ्या कुटुंब, रूढी व परंपरा इत्यादी सामाजिक घटकाचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रात केला जातो। त्यावरून पद्धतीचा वापर करते। यामुळेच आधुनिक काळात हे महत्त्वाचे शास्त्र मानले जाते। आता या लेसनमध्ये आता आपण विषयाचे विवेचन हा मुद्दा बघणार आहोत। तर सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या काय आहे ते बघूया। तर अनेक सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या विविध दृष्टिकोनातून केलेली आढळते। त्यापैकी काही व्याख्या पुढील प्रमाणे आहेत। 1 मनुष्याच्या सर्व प्रकारच्या सामाजिक वर्तनाशी संबंधित असणाऱ्या सहज प्रवृत्तीचे संशोधन करणारे शास्त्र म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय। मॅकडुगल 1908 या व्याख्येत मॅकडुगलने सहज प्रवृत्तीवर भर दिलेला आहे, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे। 2 शेरिफ 1935 यांनी या शास्त्राची व्याख्या खालीलप्रमाणे केली आहे। सामाजिक उद्दीपक व सामाजिक प्रसंगास अनुलक्षून व्यक्तीने केलेले वर्तन व अनुभव याचा अभ्यास म्हणजे सामाजिक मानसशास्त्र। या व्याख्येत सामाजिक मानसशास्त्र हे सामाजिक उद्दीपक व सामाजिक प्रतिक्रिया यांनी बांधलेले आहे। 3 युग 1948 यांच्या मते सामाजिक मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या सामाजिक संबंधावर विशेष लक्ष देऊन त्याचा समूह सभासद या भूमिकेतून केलेला अभ्यास। या व्याख्येत
आपल्याला समूह व व्यक्ती यांच्या आंतरक्रियेतून सामाजिक संबंध निर्माण होतात हे समजते. 4. ऑलपोर्ट 1968 यांच्या मतानुसार सामाजिक मानसशास्त्रात प्रत्येक व्यक्तीचे विचार, भावना व वर्तन यावर इतर व्यक्तीच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अस्तित्वामुळे कसा परिणाम होतो हे समजणे व त्याचे स्पष्टीकरण देणे. थोडक्यात याचा विचार करता या व्याख्यात आंतरवैयक्तिक संबंधांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. व्यक्तींचा इतरांशी क्षणोक्षणी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अनेकांशी संबंध येत असतो. ह्याच वेळी तिच्या परिसरात अनेक प्रकारच्या घटना व बदल घडत असतात. या घटनांच्या व बदलाच्या माध्यमातून तिला इतर व्यक्तींशी येणाऱ्या संबंधांचा अनुभव मिळत असतो. उदाहरणार्थ, शिक्षक रागीट आहेत हा अनुभव ते जेव्हा विशिष्ट प्रसंगात रागवतात तेव्हा ते लक्षात येते. अशा संबंधातून व अनुभवातून व्यक्ती सामाजिक विचाराचे, रीतिरिवाजाचे व संस्कृतीचे इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून आकलन करून घेते. तसेच या आकलनाच्या आधारे ती स्वतःच्या वर्तनात योग्य बदल करून समाजाशी समायोजन करण्याचा सतत प्रयत्न करते. याप्रमाणे विविध सामाजिक प्रक्रियेचा व्यक्तीच्या वर्तनावर होणारा परिणाम सामाजिक मानसशास्त्र प्रामुख्याने विचारात घेते. वरील विवेचनावरून सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. सामाजिक मानसशास्त्रात व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचा, तिच्यात व इतरात घडणाऱ्या आंतरक्रियाचा, व्यक्ती व समूह यातील आंतरक्रियाचा तसेच व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या समाजातील सर्व घटकाचा अभ्यास केला जातो. टॉपिक 2. सामाजिक मानसशास्त्राची गेल्या शतकातील वाटचाल. नॉर्मन ट्रिपलेटने 1897 मध्ये प्रयोगशाळेत प्रयोग करून असे सिद्ध केले की व्यक्ती जेव्हा समूहात कार्य करते तेव्हा तिच्या कार्याचा वेग तेच कार्य ती एकट्याने करताना असणाऱ्या वेगापेक्षाही अधिक असतो. यालाच त्यांनी सामाजिक सुलभता असे म्हटले आहे. यानंतर 11 वर्षांनी अमेरिकेत सामाजिक मानसशास्त्राची 2 पुस्तके अनुक्रमे मॅकडुगल 1908 व रॉस 1908 यांनी प्रकाशित केली. मॅकडुगल रॉस या पुस्तकात सामाजिक वर्तनातील सहज प्रवृत्तीवर अधिक भर दिलेला आढळतो. यानंतर सामाजिक मानसशास्त्राची प्रगती होऊ लागली. 1920 ते 1930 पर्यंत सामाजिक मानसशास्त्राची खूपच प्रगती झाली. यामध्ये ऑलपोर्ट यांचे पुस्तक 1924 मध्ये प्रकाशित झाले. तसेच आणखी 2 व्यक्तीमुळे या कालखंडात सामाजिक मानसशास्त्राचा प्रगतीस हातभार लागला. त्या व्यक्ती मुझफ्फर शेरीफ व कर्ट लेविन या होत. मुझफ्फर शेरीफने 1935 साली सामाजिक मानदंडाचे संक्रमण व परिणाम याविषयी अभ्यास केला. कर्ट लेविनने 1935 साली सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रायोगिक तंत्राचा पुरस्कार केला. कर्ट लेविनला सामाजिक मानसशास्त्राचे जनक म्हटले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 ते 1950 या काळात सामाजिक मानसशास्त्रात अनेक व्यावहारिक विषय व समस्या अभ्यासल्या गेल्या. यामध्ये समूह वर्तन, पूर्वग्रह, मत प्रचार, अभिवृत्ती, परिवर्तन इत्यादी विषयाचा समावेश होता. 1950 पासून सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासास सैद्धांतिक वळण लागले. लिओन पेस्टिजर 1957 यांनी वर्तन व विचार प्रक्रियांच्या परिवर्तनाने बोधात्मक क्रियावर परिणाम होतो असा सिद्धांत मांडला. 1960 पासून सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यास विषयाचा भर आंतर वैयक्तिक परस्पर प्रक्रियावर दिला गेला. या अभ्यासातूनच गुण, आरोपण, ॲट्रिब्युशन्स ऑफ ट्रेटिस अभ्यासाची सुरुवात झाली. पण आरोपण अभ्यासात इतरांच्या गुणाविषयी व वर्तनाच्या कारणाविषयी अंदाज बांधणाऱ्या प्रक्रियाचा समावेश केला जातो. 1970 नंतर सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी व्यावहारिक दृष्टिकोनातून सामाजिक परिवर्तनावर व समस्या उलगडण्याच्या प्रक्रियेवर अधिक भर दिला. यामुळे सामाजिक मानसशास्त्र व्यक्ती जीवनाच्या अधिक जवळ आले. व्यक्तीच्या परिचयाचे व रोजच्या जीवनात घनिष्ठ संबंध असणारे वैद्यकीय उपचार, कायदा, राजनीती इत्यादी विषय सामाजिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासले गेले. 1980 व त्यानंतरच्या वर्षात सामाजिक मानसशास्त्रात उपपत्ती व सिद्धांत निर्मिती आणि व्यावहारिक विषयाचा अभ्यास असे संशोधनाचे 2 प्रकार आढळतात. उपपत्ती आणि सिद्धांत.
याप्रमाणे सामाजिक मानसशास्त्राची प्रगती सुरुवातीस मंद गतीने परंतु नंतरच्या काळात शीघ्र गतीने झालेली दिसते. पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.